पत्रकार मित्र, आपण माझा राजकीय प्रवास पाहिलेला आहे. मी सातत्यानंच या सगळ्या भूमिकेवर माझी भूमिका जी असते, ती जनतेला साथ बरोबर घेऊन सातत्यानं मांडत असतो. त्यांना कदाचित माझा म्हणजे जो प्रभाव आहे जनतेवरचा, हा प्रभाव जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांना दिसत असेल संदेश पारकर. संदेश पारकर हा लोकांच्या मनामनामध्ये आहे. संदेश पारकरांना एक संधी मिळावी, अशा प्रकारची जनतेमधली तीव्र इच्छा आहे. त्यांनी आमदार व्हावं, त्यांनी खासदार व्हावं, त्यांनी नगराध्यक्ष व्हावं, हे सर्वसामान्याचं मत आहे. आणि म्हणून त्याचा प्रभाव कुठेतरी होतोय आणि म्हणून त्याला ती माझा जो मी जी काय या संपूर्ण एक शहर विकास आघाडी केली, त्याचा किती परिणाम झाला? लोक कशी त्या ठिकाणी उत्स्फूर्त त्याचा लोक एकत्र झाली. जनतेनं निवडणुकातही हातामध्ये घेतलेली आहे कणकवली शहरातली. लोक त्या ठिकाणी विरोधामध्ये जमा होऊ लागलेले आहेत. लोकांना ही जी टोळी आहे, भ्रष्ट टोळी, याच्या विरोधामध्ये जनतेचा कौल आहे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलंय की आता पराभव समोर डोळ्यासमोर दिसू लागलाय, पराभवाची चाहूल लागली आहे. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरून आता पैशाच्या वाटपाकडे, प्रत्येक मताला 10,000 रुपये अशा पद्धतीने जर पैसे वाटत असतील, 10 आणि 15,000 रुपये, हे पैसे आले कुठून? आणि म्हणून मी तेच सांगत होतो, जो भ्रष्टाचार झालेला आहे गेल्या 8 वर्षात, 400 कोटी रुपयाचा निधी आला, तो निधी गेला कुठे? नेमका कोणाचा विकास झाला? कोणाच्या घरात गेला पैसा? आणि आज तो पैसा आता येतोय लोकांकडे. पण मी तुम्हाला सांगतो, मी हे पण अनुभव घेतलेले आहेत की लोकांनी त्या पैशाला सुद्धा विरोध केलेला आहे. काही लोकांनी पैशाला सुद्धा विरोध केला, पैसे घेऊन जा म्हणून सांगितलेलं आहे पाठी. पण मी पण जनतेला सांगतो, हे तुमचेच लुटलेले पैसे आहेत, ही लक्ष्मी आहे, ही घ्या, पण करायचं ते करा. सत्ता परिवर्तनाला साथ द्या.